शॉट असं झालं की तिने एका गाण्यामध्ये सगळ्यांवर शॉट घेतले बा, आणि ती पहिलं पुण्याच्या आर्टिस्ट लोकांसोबत भेटली, बोलली, राहिली. म्हणजे ते कसं नाही का, ज्याचं खावं मिळतं त्यालाच नाही का तो विषय. मग आम्ही दोघं होतो, अर्जुन आणि मी होतो सोबत. मी तेव्हा कॉल केला होता तिला की म्हटलं अरे डूड तू इतनी अच्छी है सबके साथ, क्या विषय नाही क्या, काय को फाचड ए चल रख सब पुन्हा के रॅप डे फक. मग माझा डॉक म्हटलं तुला मी इज्जत देतोय, मी तुला विचारतोय एक बॉन्डिंग, एक कलाकार म्हणून ॲज अ आर्टिस्ट, आणि तू मुलगी आहे आणि तू हिपहॉप करतीये, मला भारी वाटलेलं तू एवढं करतीये. बट तू येशील आणि पुण्याच्या रॅपर लोकांना नावं ठेवशील, हे चुकीचं आहे ना भाव. ती कुठली होती? ती मुंबईची आहे. स्टँडच्या नावाने फेम खाल्लं, तो पण पुण्याचंच आहे. बट तू चल तुझं आणि त्याचं काय असेल ठीक आहे, तू बोलली मान्य. बट तू बाकीच्या लोकांबरं आली फिरली आमच्या इकडं, तू नदी खाली गेली, पाकिस्तान टाकते, अरे तू इंडियात आहे, महाराष्ट्रात आहे, आणि तू मेन मोठी गोष्ट म्हणजे भाव ताडेवाला रोडमध्ये आहे तू, आणि तू काय पण स्टोरी टाकतीये, आणि तू आमच्या मुलांना भेटून जाते आणि म्हणजे नाही का त्यांची अटॅक करते. मग मला ते सण नाही झालं भाऊ, मला खटकलं. मग त्याच्यावरनं तिचं माझी बाची झाली. काहीतरी चुकीचं होतं म्हणून बोललो भाऊ. नाही तर आपल्याकडे जेवढे आर्टिस्ट येतात ना, प्रत्येकाला आपण भावासारखा आणि एकदम नाही का आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत करतो. पण हां तू येशील, तू खाशील आणि तू आमचीच मारशील, मग तुला सुट्टी नाही ना भाष्य. समजतं का? मी मुलींना म्हणजे रिस्पेक्ट आहे भाऊ, मी कधी कोणाला वाईट नाही बोलत भाऊ. पण तू समजतं ना मी एक्सपिरियन्स केलं त्या मुलीला, तर मला आहे ना ती नाही भाऊ त्या याची नाही वाटत. त्याच्यामुळं मी जे पण वाईट शब्द निघले असतील ना तर त्या गोष्टीमुळे निघलेत माझ्याकडनं.